मिरज बेडग आरग लिंगणोर रस्ता धोकादायक, सुरक्षा नियमांचे उल्लंघन, तात्काळ कारवाईची मागणी। मिरज तालुक्यातील मिरज बेडग आरग लिंगणोर हा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून वाहन चालक व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे। विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू असतानाही आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा पूर्णतः अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे। अनेक ठिकाणी चेतावणी फलक, बॅरिकेड्स किंवा डायव्हर्जन चिन्हे लावण्यात आलेली नाहीत। काही ठिकाणी लावलेले फलक तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्स्थापना करण्यात आलेली नाही। त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरत आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे सांगितले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य देखरेख होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे। कायद्यानुसार रस्ते बांधकाम व देखभाल करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असते। कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधनांची व्यवस्था न करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे आणि निकृष्ट दर्जाचे काम करणे हे गंभीर प्रकार मानले जातात। याबाबत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, सर्व आवश्यक सुरक्षा फलक व बॅरिकेड्स त्वरित बसवावेत, संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करावी। जर या प्रकरणात लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांनी उच्चस्तरीय तक्रार माहिती अधिकार अंतर्गत चौकशी तसेच न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। आरग मिरज रस्त्याचं काम चालू असताना आज मी प्रवास करत होतो, तर आमचा डेली प्रवास आहे हा। पण काय झालं, आज एक समोरून गाडी आली आणि मी पण गाडी चालवत होतो आणि मी गाडी चालवत असताना काय झालं, रस्ता निकृष्ट दर्जा असल्यामुळं की मला जरा साईडला गाडी घ्यावी लागली आणि गाडी घेत असताना मी साईडला मला एक दगड लागला, त्या दगडावरून माझी गाडी खाली गेली आणि खाली गेली म्हणजे अशी गेली की माझ्या गाडीचं पूर्ण नुकसान झालंय। याला जबाबदार कोण मग? आणि काय झालंय, हा रस्ता बघा, याच्यावर एक पण फलक दर्शक असा एखादा पण फलक नाही आहे। आम्ही कशी गाडी चालवायची? आज माझ्या जे गाडीचं नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण म्हणायचं आम्ही? मग संबंधित ठेकेदाराने आम्हाला आमच्या गाडीचं नुकसान भरपाई करून द्यायची। याच्या अगोदर बरेच वेळा असं झालंय, संबंधित ठेकेदाराने जर नाही आमचं भरपाई दिली तर आम्ही कायदेशीर काय असेल ते कारवाई करू, पण ह्याचं नुकसान भरपाई कोण देणार मग? गाडी कुठे आता? आमची गाडी आता तुम्ही बघा, इथून आमची गाडी खाली गेली, गाडी दाखवा आम्हाला। तुम्हाला गाडी दाखव, चला या। हे पहा, हे गाडीची अशी अवस्था आहे, हे असं झालंय, त्याला जबाबदार कोण मग? हे गाडी माझ्या मित्राची ह्या साईडनं, लेफ्ट साईडनं। चला दाखव तुम्हाला, या। ऍक्च्युअली काय झालं, एक मोठी ट्रक आली आणि ट्रक आली असताना मी काय केलं, डाव्या साईडला मी माझ्या बाजूला गाडी घ्यायला गेलो आणि असा मला एक दगड लागला आणि त्यात माझ्या गाडीचं माझं संतुलन बिघडलं आणि त्यात माझी गाडी खाली गेली। मग ह्या अशा अवस्थेला मग कोण जबाबदार ह्या गोष्टीला? हा, ह्या साईडनं माझी गाडी आता आली ना, इकडून येत होते आरग मधून मिरज जाणारी गाडी, आयशर गाडी। हो, नाही आला नाही। आता हे पहा, हे माझ्या गाडीचं स्पेअर पार्ट, याला मी काय करायला पाहिजे मग? संबंधित ठेकेदाराने माझी नुकसान भरपाई दिली पाहिजे, मला बाकीचं काहीच नको आहे। हो हो, अगदी अगदी बरोबर।